त्या स्वरूप सिद्धीची स्थिती तुला सांगतो एक. मी उद्धव असे तू म्हणतोस तेव्हा तू स्वतः कोण असतोस? सत्व रजतम हे 3 गुण अस्तित्वाचे म्हणजे जन्मस्थिती व मृत्यू ह्या त्रिविध विकारांचे कारण आहेत. माया ह्या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि तू त्या मायेला चालना देणार आहेस. म्हणजेच माया व त्रिगुण ह्यांच्या सर्व कार्यांना अंतर्बाह्य तुझाच आश्रय आहे. तुझ्यामुळे मी चल माझे आहे आणि तू त्याहूनही भिन्न असा चिदात्मा आहेस. म्हणजे तू ज्या देहाला या ठिकाणी मी म्हणतोय ना, त्या स्वरूप सिद्धीची स्थिती तुला सांगतो ऐक. मी उद्धव असे तू म्हणतो. कोणाच्या संदर्भाने म्हणतोय? या देहाच्या संबंधाने म्हणतो. देहालाच मी म्हणतोय. तेव्हा तू स्वतः कोण असतोस? मी कोण आहे म्हणतो? उद्धव आहे म्हणतो. पण तू तुझा विचार कर बघ. तू या ठिकाणी देह रे का आत्मा आहे म्हणजे विचार कर उद्धवा. तू या देहाला चालवणार आहेस. रजसत्व तम ही जी काही अष्टधा प्रकृती, ह्या प्रकृतीला चालवणारा तू आहेस. ही प्रकृती म्हणजे तू नाहीस हे लक्षात ठेव. म्हणजे देह म्हणजे तू नाहीस, आत्मा म्हणजे तू आहे. हिला ध्यानात ठेव अर्जुना. माझ्यामुळे मायेला व गुणांना चंचलत्व आले आहे असे जर म्हटले तर सगळा प्रपंच सत्य मानावा लागेल. पण तसे नाही. वास्तविक प्रपंचाचा आभास मृगजळाप्रमाणे मिथ्याच आहे. सगळ्या प्रपंचाचे सत्यत्वाने भान होते ती भ्रांती आहे. तू जन्ममरणाहून वेगळा आहेस. त्रिगुणांना स्पर्शही करीत नाही. प्रपंचाहून तू अलिप्त आहेस. हे जे सत्य आहे ते कसे ते तूच तत्वतः एक. तू कसा आहे उद्धवा? अर्जुन बोध करतात, सद्गुरू बोध करत असतात आपल्याला. तू कसा आहे? आपण कसे आहेत? आपण कसे आहेत? सच्चिदानंद स्वरूप आहेत आपण. आणि आपण स्वतःला कसं समजतोय? नश्वर स्वरूप समजतो. कारण देह मी म्हणतो ना, देह भाव जात नाही ना. तू जन्म मरणाहून वेगळा आहेस. म्हणजे जन्म मरणाहून वेगळे आहे. तुला जन्म मरण नाही उद्धवा. त्रिगुणांना स्पर्शही करीत नाही. तू त्रिगुण आहेत ना. आता आपण इथं बसलेले तुका म्हणे जन त्रिगुणाचे केले असे जन. हे जग त्रिगुणाचं बनवलेलं आहे. मग आता प्रत्येकाचे वेगवेगळे गुण आहेत. आता आपापला गुण सांगा बरं. आपला कोणता गुण आहे आपला? तुझा गुण कोणता आहे? पटकन सांगायचं. हा, रज सत्व तम. तुझा कोणता आहे? परत येतो. तुझा कोणता आहे? तुझा गुण कोणता आहे? तुझा कोणता गुण आहे? तुझा कोणता गुण आहे? तुझा कोणता गुण आहे? बोल की. काय सांग ना. तुला काय येतंय ती सांग ना. सांग. तुझा कोणता गुण आहे? भागवत फेल गेलं काय आपलं? कोणता गुण आहे तुझा? हा, तुझा गुण कोणता आहे? तुझा? अरे आपण गुणातीत येत मूर्खांनो. आपण कोण येत? इतक्या दिवस काय ऐकता दररोज? तरी विचार करीत बसला या ठिकाणी. आपण गुणातीत हे सारखं ध्यानात ठेवायचं. या गुण कुणाचे येत आणि तुम्ही कोण येत? मग आता हे किती वेळ सांगायचं? आपण कोण येत? गुणातीत, गुण अतीत. हे त्रिगुणाला आपण स्पर्श करत नाहीत. उद्धवा तू त्रिगुणाला स्पर्शही करत नाही. काय? तू जन्म मरणाहून वेगळा आहेस. तुला जन्म मरण नाही. त्रिगुणांनाही स्पर्श करत नाहीस तू. काय? स्पर्शही करत नाहीस. म्हणजे हे त्रिगुण रज तम सत्व ही प्रकृतीचे गुण आहेत का आपले गुण आहेत? देहाचे गुण आहेत का आपले गुण आहेत?
थोबाडणी म्हणायचं कसं ते तोंड या ठिकाणी फक्त शब्द ज्ञान झालं म्हणायचं या त्या तोंडाने म्हणायचं आणि परत म्हणायचं सत्वगुणातले आम्ही कोणत्या गुणातले कोण म्हणतोय रजातून सत्वात आले. अरे ही बोध याला म्हणतात बोध फसला का नाही याच्या कळतं काय हे काय झालं माहितीये का त्या ह्याच्यासारखं झालं शिकारी आहे. आता पार भागवत संपायचं वेळ आलंय आपलं शिबिर बी संपायचं वेळ आलंय पण आता ते साधून नाही जायच्या टायमाला परीक्षा पाहिली किती पास झाले त्याच्यात हा सगळे पास झाले का सगळे नापास झाले. अरे आपली स्थिती ते उद्धवाला या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू कसा आहेस गुणातीत आहे जन्ममरणाच्या पलीकडे प्रपंचाहून तू अलिप्त आहेस. हे जे सत्य आहे ते कसे ते तूच तत्वता ऐक तू या ठिकाणी तू कसा आहे या ठिकाणी तुला तेच वारंवार सांगतो उद्धवा पण तुझा देह भाव काय जात नाही तुझी देह बुद्धी काय जात नाही काय करावं आता त्याला. आपण देहाचाच विचार करतोय सारखा डोक्यात कशाचा विचार आहे देहाचाच विचार. या ठिकाणी प्रपंचाहून तू अलिप्त आहेस तर या ठिकाणी हे काय म्हणतो या माझाही म्हणतो त्याच्यामुळे सगळ्या पण ते कसं तू या ठिकाणी याच्यापेक्षा कसा भिन्न आहेस या ठिकाणी ऐक आता. उत्पत्ती स्थिती लय ह्या तीन घटनांच्या अलीकडे आणि पलीकडे प्रपंच नसतो. सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन घटनांच्या पलीकडे आणि अलीकडे प्रपंच असतो का म्हणजे सृष्टीची उत्पत्ती व्हायच्या टायमाला व्हायच्या अगोदर हा प्रपंच होता का आणि या सृष्टीचा प्रलय झाल्यावर हे प्रपंच आहे का म्हणजे ह्या तीन घटनांच्या अलीकडे आणि पलीकडे प्रपंच नसतो. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी प्रपंच नव्हता. उद्धवाला सांगतात सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी प्रपंच होता का सृष्टीच्या अंतानंतर तो राहत नाही मध्ये तरी तो भासतो तोही मिथ्याच असतो आणि मध्ये काय वाचतोय आपल्याला तो काय मिथ्या आहे. सकाळच्या वेळी जर या ठिकाणी मृगजळ पाहायला गेलं तर मृगजळ त्या माळरानावरती दिसत नाही. रात्रीचं तर दिसायचा काही संबंध नाही काय पण सकाळच्या वेळी बी दिसत नाही संध्याकाळच्या वेळी पण दिसत नाही. सांज वेळेला मृगजळ दिसतं केव्हा दुपारचं ते सकाळी नाही संध्याकाळी नाही ही पाणी खरं असेल का तसा हा संसार सृष्टीच्या निर्मितीच्या अगोदर नव्हता आणि सृष्टीचा प्रलय झाला तरी या ठिकाणी हा राहणार नाही हा संसार हा प्रपंच. आणि तू या ठिकाणी काय म्हणतोस या ठिकाणी हा प्रपंच माझा आहे काय म्हणून या ठिकाणी तू हे लक्षात ठेव की हे गोष्टी या ठिकाणी सगळ्या दुपारच्या वेळी दिसणाऱ्या जसं मृगजळ आहे काही क्षणापुरतं दिसतं ते काही कालापुरतं दिसतं बरड्या रानावरती मी तो येते मिथ्या आहे खोट आहे तसं या ठिकाणी सगळं ही जे पाहतोय हे जगत ही सगळं कसं आहे सगळं जगत मिथ्या ब्रह्म सत्य या ठिकाणी हे जगत सर्व मिथ्या आहे लक्षात ठेव. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी प्रपंच नसतो. सृष्टीच्या अंतानंतर तो राहत नाही मध्ये तरी तो भासतो तोही मिथ्याच असतो. आधी केवळ परब्रह्म असते लयानंतरही तेच असते व मध्ये जी स्थिती म्हणून भासते तीही भ्रांत जीवाला प्रपंच वाटते पण ब्रह्मच असते. मृगजळाचे उदाहरण आधीच केवळ परब्रह्म असते केवळ परब्रह्म असते ही प्रपंच पूर्वी काय फक्त देवच होता सृष्टीच्या अगोदर
काय होतं का दुसरं काय? जेव्हा कोठेशी नव्हते काही ते कुठंच काय नव्हतं. चंद्र सूर्य चंद्र सूर्य तारा तारा नाही. अवघे विश्वचे होते पाही कान्होबा तेरे तेरे ते. अवघे शून्यची होते पाही विश्वचे नाही. अवघे शून्य सगळं शून्य होतं. मग आधी केवळ परब्रह्म होते. काय होतं म्हणजे जगत काहीच नव्हतं. चंद्र सूर्य तारा काहीच नव्हतं. काय लयानंतरही तेच असते. काय आणि लय झाला पृथ्वीचा प्रलय जरी झाला तरी तेच राहतं. काय काय राहतं? परब्रह्मच राहतं. तेवढं मध्ये जी स्थिती म्हणून भासते तीही भ्रांत जीवाला प्रपंच वाटते पण ब्रह्मच असते. आणि मध्ये जी जीवाला भासतंय ना या ठिकाणी आता काय भासतंय या प्रपंचात काय प्रपंच भासतोय ना पण ही काय मधली स्थिती पण काय शेती शांत बसायला. आपले इंद्रिय बाकीचे चालू राहिले तर ते आत घुसत नाही. ती व्यासल्या डोक्यावरून जात. शांत एकाग्रतेने श्रवण करावं. आपले इंद्रिय चालू कोणते राहिले तर या ठिकाणी मग त्याचा उपयोग नाही त्या श्रवणाचा. आधीच केवळ परब्रह्म असते. लयानंतरही तेच असते आणि मध्ये जी स्थिती म्हणून भासते तीही भ्रांत जीवाला प्रपंच वाटते पण ब्रह्मच असते. आता पण म्हणजे पहिलं पण या ठिकाणी ब्रह्मच आहे सर्व. आता पण काय ब्रह्मच आहे उद्धवा. आणि पुढेही या ठिकाणी प्रलय जरी झाला तरी ब्रह्म शिल्लक राहणार आहे. बाकी सगळं नाश पावणार आहे. लक्षात ठेव. मृगजळाचे उदाहरण घे. सूर्योदयापूर्वी ते नसतेच. सूर्यास्तानंतरही ते उरत नाही. मध्ये जे काही भासते त्यात पाण्याचा एक थेंबही नसतो. मग तीच बघा उदाहरण आलं जे आपण अगोदरच सांगितले ते उदाहरण. मृगजळाचे उदाहरण घे. सूर्योदयापूर्वी ते नसते. दिवस उगायच्या अगोदर मृगजळ असतं का? कारण तो भास आहे. सूर्यास्तानंतरही ते उरत नाही. आता दिवस मावळल्यानंतर मृगजळ भासतं का? मध्ये जे काही भासते त्यात पाण्याचा एक थेंबही नसतो. आणि मध्ये जे काही भासतंय ना त्या पाण्याचं असतं का? कुणी का केळी नारळाच्या बागेत केल्या का त्याच्यावरती त्या मृगजळाच्या पाण्यावरती म्हणजे लिंबूची बाग लावली आहे. कशाच पाणी तुम्हाला कशी पाण्यावर लावला? ऊस गोडच्या कुकडीच्या आहे का ना त्या पाण्यावर लावला ना. शेततळ्याच्या पाण्यावर लावला. बोरच्या विहिरीच्या पाण्यावर लावला. मग या ठिकाणी एखाद्याला मोठी नदी असेल त्या नदीच्या पाण्यावर ऊस लावतात. बागा लावतात. मृगजळाच्या पाण्यावरती कुणी बागा लावल्या का? उत्पादन काढले? कारण मृगजळाचं पाणी म्हणजे खरं पाणी नाही. ती एक भास आहे अर्धा. किंवा दोरीवर सर्पाचा भास होण्याच्या आधी व तो भास निरस्त झाला म्हणजे दोरी असते. दोरीच असते. मध्ये सर्प भासतो तेव्हा ही वस्तुतः ती दोरीच असते. सृष्टीचा आदी व अंत ह्यांचा विचार केला असता आरंभी व शेवटी असणारे ब्रह्म सत्य असून मध्ये भासणारा प्रपंच मिथ्या ठरतो. हे वेदशास्त्राला संमत असलेले सिद्धांत वचन खरे आहे हे ओळख. किंवा दुसरं उदाहरण दिलंय. आता ते समजत नसेल तर काय माहिती का? कृष्णाची तळमळे. कृष्णाची तळमळे की काही करून या ठिकाणी या उद्धवाला हे कळावाच ज्ञान. एखाद्याला जर आपल्याला कळावाच वाटत असेल ना तो वारंवार त्यांनी जरी धिक्कार केला ना ते ऐकत नसला तरी तो काय करीत असतो त्याला सांगतच असतो. पण आता काय एकदम फटक्या नशिबाचं असलं तर या ठिकाणी काय करणार आहे? कळतच नसेल तिथं. मग ह्याला काय म्हणायचं? दुर्दैवी. म्हणून या ठिकाणी अनेक उदाहरण देऊन कृष्ण या ठिकाणी कारण कृष्णाने आता सद्गुरूंचं रूप घेतलंय. अर्जुनाच्या बाबतीत कोणाचं रूप घेतलंय? त्यांनी सद्गुरूचं रूप घेतलंय. कारण संतांचं अंतःकरण दयाळू असतं. देवाचं नाही तसं लय. म्हणजे देव जो भक्त आहे त्यालाच फक्त जवळ करतो पण संत अभक्ताला पण जवळ करतात.
तसंच म्हणून या ठिकाणी आता मात्र ही भूमिका अशी आहे देवाची. आता सद्गुरूंचा अंतकरणाने या ठिकाणी ते सांगतायत त्या उद्धवाला. त्याला आता ती मृगजळाचं दृष्टांत नसेल कळला तर या ठिकाणी दुसरा दृष्टांत ऐक या ठिकाणी उद्धवा. दोरीवर सर्पाचा भास होण्याच्या आधी, आता समज सांज वेळेला दोरी पडली रस्त्यात, त्याच्यात भास होण्याच्या अगोदर काय होतं ते तुम्ही पाहायच्या अगोदर काय होतं? दोरी. तो भास निरस्त झाला म्हणजे दोरीच असते. आणि परत या ठिकाणी तो भास म्हणजे बॅटरी लावून पाहिलं तर काय दिसतं? मध्ये सर्प भासतो. पण मधल्या काळात काय भासला? सर्प भासला. ही अज्ञानाने भासला. तसा तुला हा प्रपंच संसार जो भासतोय ना या ठिकाणी, हा जसं मृगजळ ही दुपारचंच भासतं, सकाळचं नसतं, संध्याकाळचं नसतं. काय दोरीवरचा साप या ठिकाणी दिवसा भासत नाही. खूप काळोख असलं अंधारात त्याला तुडून गेलं तरी भासणार नाही. मधल्या काळात मात्र संधी प्रकाशात ते भासतं. काय तेव्हा वस्तुता ती दोरीच असते. ती तिन्ही बी अवस्थेत काय आहे? एखाद्या ग्रस्तानी पाहिजे अगोदर काय होती ती पाहिली त्या वेळेस काय वाटली पण होती काय, आणि पाहिल्यानंतर पण दोरीच. म्हणजे ही तिन्ही अवस्थेत या ठिकाणी दोरीच आहे. परंतु ही दोरीचं ज्ञान नाही झाल्यामुळं तसा या ठिकाणी हा जो भास आहे ना आपल्याला हे दोरीचं ज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान नाही. आपण आपल्याला बोध नाही. आपल्या मनाला बोध तो ठसलेला नाही. त्याच्यामुळं काय वाटतं हे बाकीचं? जसं तो साप सत्य वाटतोय अज्ञानात, मृगजळ सत्य वाटतं दुपारच्या वेळी. पण ही तिन्ही काळात मृगजळ कोणत्याच काळात नसतं. ही कल्पना असते. सृष्टीचा आधी व अंत याचा विचार केला असता आरंभी व शेवटी असणारे ब्रह्म सत्य असून मध्ये भासणारा प्रपंच मिथ्या आहे. आधी पण या ठिकाणी सृष्टीच्या काय होतं? देवच होता, परब्रह्मच होतं. आणि नंतर पण परब्रह्मच आहे सर्व. न झाला संसार आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. काय एक अभंग आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. हा काय? न झाला प्रपंच. प्रपंच हा झालाच नाही. आहे पहिलंच परब्रह्म आहे. अहम सोहम ब्रह्म आकळले. खूप सुंदर अभंग आहे पाठीव. शेवटी असणारे ब्रह्म सत्य असून मध्ये भासणारा संसार मिथ्या ठरतो. हे वेदशास्त्राला संमत असलेले सिद्धांत. वचन खरे आहे हे ओळख. या ठिकाणी मध्येच फक्त काय होतंय? हा प्रपंच भासतोय. हे सृष्टीच्या आरंभी पण प्रपंच नसतो आणि नंतर पण नसतो. पण मध्ये काय होतंय? हा भासतो. मग भासणारी वस्तू खरी असते का? जसं या ठिकाणी गुणीवरती काय भासत होतं? रात्रीचं काय भासत होतं? माणूस बसलेला भासत होता तिथं गुणीवरती. लिंबणीच्या झाडावर पडली होती ती आणि तिथं काय भासत होतं? मग खरं होतं का ते? मग दिवसा पाहिलं असतं तर काय काय या ठिकाणी दिसलं असतं? बरं बॅटरी लावून पाहिलं असतं तर. पण मधी संधी प्रकाशात अंधारात जरा लय काळोख असतात तर काहीच दिसलं नाही. पण मधी थोडं संधी प्रकाशात काय त्याच्यावर काय झाला? भास झाला. काय तसं ह्या प्रपंचाचा काय झाला? भास झाला. अर्थात या प्रपंचातील जन्म मरण ह्यांचे फेरे मिथ्याच असतात. तू नित्यमुक्त असल्याने तुला त्यांचा स्पर्शही होत नाही. हे उद्धवा, अर्थात या प्रपंचातील जन्म मरण यांची फेरी मिथ्या आहेत. मिथ्याच असतात. हे सगळं काय मिथ्या येतं. तू नित्य मुक्त असल्याने तुला त्याचा स्पर्शही होत नाही. तू कसा आहेस? नित्य मुक्त आहेस उद्धवा. आपण पण येत नाही उद्धवासारखेच मुक्त येतो. पण आपलं बांधून घेतलं या ठिकाणी आपली कल्पना जाईना, त्याच्यामुळं आपण
मुक्त होता बांधलं. परी बळीचा बळच बांधून घेतलंय आपण. त्या जायना ते डोक्यातूनच जायना, हीच जायना डोक्यात. तीच येतोय ते गुण, ते देह, ती ही. या ठिकाणी मी परब्रह्म आहे हा बोध ठसाना. उद्धवा निर्गुण निसंग निर्विकार अज अव्यय अक्षर अनंत व अपरंपार असे जे ब्रह्म ते तूच आहेस. हा, तो कोण आहे उद्धवा? वारंवार सांगतात. किती वेळ सांगितलं, काल बी सांगितलं, परवा सांगितलं, दररोज या ठिकाणी सांगत येतं. कृष्ण भगवंत या ठिकाणी उद्धवाला दररोज या ठिकाणी हेच सांगतात. काय आहेस उद्धवा, तू कोण आहेस? तू निर्गुण आहे. पण आपला सगुणपणा काय जात? तू कोण आहेस? निर्गुण आहे. उद्धव निर्गुण आहे, तुम्ही आम्ही कोण आहेत? काय आपण पण निर्गुण आहेत का सगुण आहेत? आपण तरी पण सगुणपणा जात नाही, देहबुद्धी जात नाही. उद्धवा तू निर्गुण आहेस, निसंग आहे, कुठल्याही प्रकारचा संग तुला निर्विकार आहे, तुला कुठल्याही प्रकारचा विकार नाही. निर्विकार म्हणजे तुला कुठलाच विकार बाधत नाही, असं तुझं स्वरूप आहे. अज आहे, अव्यय आहे, अक्षर आहे, अनंत आहे, अपार आहे. तुझं स्वरूप कसं आहे? अपार आहे. पण या ठिकाणी आपण या ठिकाणी ह्याचा संकोच केल्यामुळे लहान झालो. संकोचोनी कार्य झाला शिलान या भूषण ब्रह्मांडाचे. संकोच केलाय या ठिकाणी. हे देह म्हणजेच मी हा संकोच केलाय. नाही तर आपण एवढे इथं मोठे अनुरेनुया तुकडा. मग तुकाराम महाराज जर श्रीपादोबा सांगायचे आकाश आहे एवढे, तर तुम्ही आम्ही काय पोटा खालून आलो का? आपण पण एवढेच येतं. पण निश्चय होणं गरजेचं आहे. निश्चय जर नाही झाला तर आपण या ठिकाणी असेच येतं, अल्पज्ञच येतं. मग अपार असे ब्रह्म ते तूच आहेस. अपार असणार जे ब्रह्म आहे ना, अपरंपार असे जे ब्रह्म तू आहेस. काय बोध केलाय आता तिथं? तू ब्रह्म आहेस. उद्धवा कोण आहेस तू? हा, ते तू आहेस. आपल्याला पण तूच बोध केलाय. ते तू, ते तू, तो मी, तो हा विठ्ठल. तोच बोध केलाय आपल्याला पण सद्गुरूने. तोच असा कित्येक काळाचा या ठिकाणी असणारा हा निजबोध आपल्यापर्यंत भाग्याने गुरु परंपरेने चालत आला. पण आपल्या डोक्यात प्रकाश पडणं गरजेचं. आपण कोण आहे? ज्याच्या डोक्यात प्रकाश पडला, ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या बुद्धीमध्ये पडला, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या या ठिकाणी किती बटणं दाबून जर प्रकाशच पडत नसून, प्रकाश पडायला लागला तर ते या ठिकाणी असा की घेत असं असा बॅटरीला पुढं लावायचं. प्रकाश पडाय बॅटरी चालू केली, गेला काय केली असं लागलं. आता कसा प्रकाश पडेल? बटन तर चालू केले, आपल्या सद्गुरू ज्ञानाचा प्रकाश केलाय, तरी पण आपण अज्ञानाचं पांघरून त्याच्यावर टाकतोय परत. आता काय म्हणायचं? ती येतोय लगेच. दररोज झाडताय 3 टाइम तरी पण तीर येतोयच घरात. येतोयच ना, तीर येतोयच ना बुद्धीमध्ये आपल्या. देव भावाचा केस येतोय ना, जाय नाहीच ना तो या ठिकाणी. काय केलं तरी तेवढं गेलं तर या ठिकाणी आपला खरा परमार्थ साधणार आहे, लक्षात ठेवा. हे श्रीकृष्णाचे बोलणे उद्धवाने ऐकले तेव्हा त्याने मनात शकून गाठ बांधून ठेवली. त्याचा आनंद पोटातही मावेना आणि उद्धवाची जाणीव सृष्टीपेक्षा व्यापक झाली. उद्धव आनंदाच्या भरात नाचू लागला. ते पाहून वैकुंठाधिपती श्रीकृष्ण संतुष्ट झाला. हे श्रीकृष्णाचे बोलणे उद्धवाने ऐकले. काय तू किती मोठा आहे? तू अव्यय आहे,
अज आहे, निर्विकार आहे, निसंग आहे, निर्गुण आहे, अक्षर आहे, अनंत आहे, अपरंपरा आहे. तू सच्चिदानंद स्वरूप आहे. हा सद्गुरु कृष्ण भगवंताने दिलेला बोध या ठिकाणी ऐकल्यानंतर या ठिकाणी हे कृष्णाचे बोलणे उद्धवाने ऐकले तेव्हा त्याने मनात शकून गाठ बांधून ठेवली. एकदाच ऐकलं पण ती काय केलं त्यांनी, गाठ बांधून ठेवली. मी कोण आहे? आत्माच. मी ब्रह्मच आहे. काय इतके दिवस कोण म्हणत होता स्वतःला? मी देह म्हणत होता. मी कोणी एक संसारी प्रपंचित आहे म्हणत होता. पण मी परब्रह्म आहे या ठिकाणी माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं. कारण गुरु एक वेळ जावी ती धरूनी राहावे. आता एकदा सांगितलं ना का वारंवार सांगायचं? आपल्याला सांगितलं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे समज. आता तुला सांगितलं मी एकदा ब्राह्मण काका लग्न झाल्यानंतर हे तुझे पती आहेत. एकदा सांगितलं का परत काका आले ते सांगायला या ठिकाणी ब्राह्मण काका तुझे ध्यानात आहे का विसरली? सांगताना या ठिकाणी किती वेळ सांगायचंय? हा किती वेळ सांगायचं? सांगू किती? ह्या भगवंताची तुम्ही सगळ्या भगवंताच्या मूर्ती, तरी पण तुम्ही आत्मा आहेत, तुम्ही देव आहेत. किती वेळ सांगायचं? एकदा सांगितलं ना, नवरा सांगितलेला एकदा सांगितला तर लगेच पटलं. एकदा सांगितलं का सांगितलं आपल्या लग्नात परत या ठिकाणी दुसरं कोणी येऊन परत ब्राह्मण काका आलते का परत येडा माराय आपल्याकडे? येडा माराय विचारली का नवऱ्याला? या ना सही ना तू तुझा नवरा आहे ते तुझी बायको या. एकदा सांगितलं ना पण कसं फिट लागते लगेच लक्षात राहिली ती गोष्ट. आणि आपण ब्रह्म ही किती वेळ सांगायचं? आपण आत्मरूप येतं, आपण देव येतं ही किती वेळ सांगायचं? बरं किती सांगायला पाहिजे? किती वेळ सांगायला पाहिजे? म्हणून एक वेळ द्यायची. सद्गुरू एकदाच या ठिकाणी सांगत असतात. पण आपला श्रद्धा विश्वास तेवढी निष्ठा पाहिजे. एक वेळ दावी ती आणि धरून राहावे चित्ती. आपण तेच धरून राहायचं चित्तामध्ये. मी कोण आहे? तो मी, तो मी, हा मी नाही. ते दिसणार देव म्हणजे मी नाही, तो मी. या ठिकाणी पण या ठिकाणी काय केलं? उद्धव काय आपल्यासारखा नव्हता. अर्जुन आपल्यासारखा. अर्जुनाला उद्धवालाच का सांगितलंय? का सांगितलं बरं त्याने? त्यांनाच का सांगितलं? अरे ते अंतःकरणाचे कान करून ऐकत होते. कशाचे काय? मनाचे कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, साचो वाटे घ्यावे चित्ताशिया. कोणाच्या कानाने ऐकून होते? कोणत्या कानाने? आपल्या ह्या कानाने ऐकतो, ह्या कानाने. त्याला किंमत नाही. असं कित्येक या ठिकाणी नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, काही त्याचा उपयोग होत नाही. एका यात्रेमध्ये या ठिकाणी 3 बावले होते. 3 बावले. किती बावले होत्या? ध्यानाची 3 बावल्या होत्या. पण एकीची किंमत होती, एका बावलीची किंमत होती 50 रुपये. एके बावलीची होती 500 रुपये आणि एका बावलीची होती 5000 रुपये. पण बावल्या दिसायला सेम, वरून दिसायला तर सेम होत्या. कशा होत्या? सारख्या होत्या. या ठिकाणी तो गिराईक आल्यानंतर त्यांनी विचारला हा प्रश्न. या ठिकाणी म्हणले बावले दिसायला तर तिन्ही बी सारखे दिसतात, पण ह्याची किंमत एवढं कसं काय, एवढं अंतर कसं काय किमतीमध्ये? हा प्रश्न विचारला. तेव्हा त्या बावल्या विकणाऱ्याने सांगितलं कोणती किमतीची बावली या ठिकाणी सांगायचं. या ठिकाणी एक बावली म्हणला, या ठिकाणी ही पहिली जी बावली आहे ही एक बावली ना, ती बावली या ठिकाणी तिच्या ह्या कानात काळी घातली तर ह्या कानातून निघाली.
तू निघते. ह्या कानात घातली तर या कानातून निघून जाते. एकीची या ठिकाणी एक बावली अशी या कानातून जर या ठिकाणी ती काडी घातली तर तोंडातून निघते. आणि एक बावली अशी आहे की या ठिकाणी या कानातून जर ती काडी घातली तर ती आतमध्ये जाते डायरेक्ट. कोणती घेणार तुम्ही? मग आता किती कवर घालायचं आतमध्ये? आपले ऐकून या ठिकाणी ह्या कानाने ऐकून ह्या कानाने दिलं सोडून आपलं. ती बावली म्हणजे कोणती? या 50वाली. काय किंमत आहे का तिला? काय किंमत? जाळूनच टाकणार ना या ठिकाणी. कोणी या ठिकाणी मग तसं सांगतात अग्नीमध्ये मुद्दाम हवन केले काय, मुद्दाम टाकले काय, किंवा चुकून काही पडली अग्नी त्याला स्वतःशी एकरूप करून टाकतो. चुकून पडलं काय, मुद्दाम टाकलं काय, त्याला काय अग्नी आहे का? त्याला म्हणायचे या ठिकाणी. म्हणले या ठिकाणी एखाद्या ताई बाहेर एक चूल असते, घरात एक चूल असते. मग या बाहेरच्या आतल्या चुलीतून बाहेरच्या चुलीत काळीपेट्या कमी असायच्या. मग ती चूल इस्तून येत असताना बाहेरच्या चुलीमध्ये त्यातला एक निखारा पडला आणि म्हणले या ठिकाणी तिचाच पाय पडला तिला त्याच्यावर. आता ती संज्ञा नाही का? नाही ती जाणते ना. मग चटका बसाय पाहिजे का तिला? पण चटका बस. आणि अज्ञान दृष्टीने या ठिकाणी अज्ञान पाळली तिने धरला. काय करणार ती? दोघांना बी चटका येणार. तसं अग्नीचा जसा गुण आहे ते एकरूपच करून टाकते. त्याला मुद्दाम पडू दे एखादी वस्तू त्या अग्नीमध्ये किंवा होऊन आपण टाकू द्या, ती जाळूनच टाकते. तसं गोविंदा तुझ्याशी लोकांचा कोणत्याही हेतून संबंध येऊ दे, देवाशी संबंध यावा कोणत्याही हेतून, वैर भावाने येऊ द्या, प्रेम भावाने येऊ द्या, काम भावाने येऊ द्या, नाहीतर द्वेष भावनेने येऊ द्या. शिशुपाल द्वेष भावनेने उद्धारून घ्या. काय सर्वांची संसार बाधा नाहीशी करून तू त्यांना समत्व देतोस, आत्मपद देतोस. सर्वांना या ठिकाणी काय देतोस तू? कोणीही येऊ दे, तुला या ठिकाणी काय करतात तू? प्रत्येकाला समभावनेने समत्व देऊन या ठिकाणी त्यांचा उद्धार करतो, त्यांना आत्मपद प्राप्त करून देतो. त्याच्यासाठी या ठिकाणी तो काही कोणाचं पाहत नाही. आज मी जसं पाहत नाही वस्तू कोणती या पैशाचा बंडल आहे का पालाय का या ठिकाणी ओलं झाड आहे का काही पाहत नाही तू. तसं तू या ठिकाणी कोणी तुझ्याकडे आली तर तू या ठिकाणी कृष्णा तू या ठिकाणी सगळ्यांचा उद्धार करतो असं